पळीतून दही पडता पडत नाही असं घट्ट दही बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे. त्या पातेल्यात 1 चमचाभर पाणी टाकून ते सगळीकडे पसरून घेतलं. 1 लिटर दूध मी या पातेल्यात ओतून घेते आणि हे पातेलं गॅसवर ठेवून मंद आचेवर दुधाला उकळी येईपर्यंत आपण हे तापवून घेणार आहोत. दूध थंड झाल्यावर त्यावरची साय काढून घेतली. आता हे दूध आणखीन थोडंसं गरम करून घेते. दुसऱ्या एका भांड्यात 1 छोटा चमचा दही घेतलेला आहे, विरजण म्हणून. विरजण फ्रेश आणि गोड असावं. त्यातच 2 चमचे दूध टाकून मी हे चमच्याने हलवून घेणार आहे. दही पातळ करण्यासाठी इथे मी पाणी वापरलेलं नाही, दूधच वापरल्यामुळं आपलं तयार झालेलं दही एकदम घट्ट होतं. इथे दही पातळ करून घेतल्यामुळे तयार होणारं दही लवकर तयार होतं आणि त्यामुळेच ते आंबट होत नाही. विरजण म्हणून जे दही घेतलेलं आहे ते गोड असावं, आंबट किंवा चिकट नसावं. आपलं विरजण जर आंबट किंवा चिकट असेल तर ते बदलायचं, शेजाऱ्यांकडून मागून घ्यायचं. आता आपलं विरजण तयार झालेलं आहे. यात गरम करून घेतलेलं दूध टाकू. दूध एवढंच गरम करायचंय, बोटाला गरम लागलं पाहिजे, चटका नाही बसला पाहिजे. विरजण लावण्यासाठी शक्यतो पसरट भांडं घ्यायचं. या भांड्यात मी आता हे दूध ओतून घेते. दूध ओतल्यानंतर विरजण दुधात चांगलं मिसळावं यासाठी चमच्याने आपल्याला हे दूध चांगलं मिसळून घ्यायचंय. किंवा एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात 4 ते 5 वेळेस ओतून घ्यायचं. असं केल्यामुळे दही लवकर तयार होतं आणि त्यामुळेच ते आंबट होत नाही. हे चांगलं मिश्रण तयार झालेलं आहे. यावर झाकण ठेवून हे भांडं मी रात्रभर उबदार ठिकाणी ठेवणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळचा हा व्हिडिओ आहे. पहा किती छान घट्ट दही तयार झालंय. हे भांडं मी आता फ्रीजमध्ये ठेवणार आहे. दुपारच्या वेळेला भांडं मी फ्रीजमधून काढलं. आता हे दही कसं तयार झालंय ते दाखवते. हे पहा, पातेलं असं केलं तरी दही खाली पडत नाहीये. आपल्याला जर वाटीभर दही काढायचं असेल तर ते अशा छोट्या चमच्याने न काढता पळीने एकाच वेळेला हे दही काढून घ्यायचं. असं केल्यामुळे शिल्लक राहिलेलं दही आंबट होत नाही. दही मी प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे किती घट्ट झालं हे आणखीन लक्षात येईल. दह्यात पाण्याचा थेंब दिसत नाहीये. हे दही मी प्लेटमध्ये काढून दाखवते म्हणजे किती घट्ट झालं हे लक्षात येईल. झाले ना एकदम घट्ट दही. बनवण्याची पद्धत आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.